तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा देसी जिमवाला स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉग मध्ये। आपल्या 100K चॅलेंजचा आज आहे आपला 110वा दिवस आणि आजची आपले फॉलोअर्स आहे 34.1K। जर का तुम्हाला या चॅलेंज मध्ये माझ्यासारख्या गरीब माणसाला सपोर्ट करायचा असेल तर घ्या मग गरीब माणसाला फॉलो करून। मला आतापर्यंत खूप लोक असे भेटले की जे मला बोलतात की जिम मारून किंवा बॉडी बनवून पैसे नाही मिळत। अरे मला बी माहिती आहे जिम मारून किंवा बॉडी बनवून पैसे मिळत नाही ते, पण जिम मारून जे मला मिळणार आहे ना ते तुम्हाला मिळणार आहे का? मला मिळणार आहे एक हेल्दी बॉडी आणि एक चांगल्या विषय पॉलिफिजिक। आणि ह्या गोष्टी सांगितल्या ज्या तुम्हाला दिसणार आहे, आणि ज्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाही त्या म्हणजे डिसिप्लिन, फोकस, प्रोडक्टिव्हिटी, हेल्दी माइंडसेट, ज्याने माझ्या लाईफ मध्ये जे चेंजेस होणार आहेत ना, मला नाही वाटत की त्या गोष्टींविषयी तुम्ही कधी विचार पण करू शकता। आता मला सांगा, तुम्ही जेव्हा एखादी मिठाई खाता, एक्झाम्पल साठी आपण गुलाबजामुन किंवा रसगुल्ला घेऊ, तुम्हाला रसगुल्ला किंवा गुलाबजामुन खाल्ल्यावर कशी फिलिंग येते? ऑफकोर्स चांगलीच येणार आहे। एक पीस खाल्ल्याच्या नंतर दुसरा पीस खावा वाटते ना, तसंच आमच्या जिम वाल्यांचा आहे। वर्कआउट करताना जेव्हा आमची मसल टिअर होते ना, तेव्हा आम्हाला त्या गोष्टीचं दुःख नाही होत। त्या गोष्टीत आम्हाला तोच आनंद भेटते जो आनंद तुम्हाला रसगुल्ला किंवा गुलाबजामुन खाल्ल्याच्या नंतर भेटते। मला माहित आहे माझी गोष्ट तुमच्या डोक्याच्या वरून गेली असणार, तरी पण अपेक्षा करतो की तुम्ही एका जिम वाल्याची भावना समजून घेण्याचे प्रयत्न करणार। जय महाराष्ट्र।